सकाळी आम्ही पहिल्यांदा एका केमिकलच्या प्लॉटमध्ये गेलो, बरोबर आहे. त्याच्या शेजारीचा आपला एक शेतकरी होता, त्यांनी कृषी अमृत वापरलं होतं. आणि आज तुम्ही साधारणतः कमीत कमी निम्म्यापासून पुढे तर पूर्णपणे काय वापरलंय? वैदिक. नंतर काही केमिकलला हात लावलाय का? नाही. समोर 3 प्लॉट आहे. एका प्लॉटला 100% केमिकल आहे, एका प्लॉटला 90%, 80% केमिकल आहे, आणि ह्या प्लॉटला 10% केमिकल. म्हणजे ते अगोदर गेलं म्हणून. सत्य आता इथं आहे की जर झाडांची ग्रोथ होत नाहीये याचा अर्थ तिथं तण 1 नंबर आहे, त्याच आल्यामध्ये शेजारी तण 1 नंबर आहे आणि आलं मात्र जीव जाईल. याचा अर्थ काय होतो? तुम्ही कोणाला खाऊ घातलं? आता हे उन्हाळी पाऊस पडतो का उकाडाचा, ते आम्ही खुरपं लावत नाही. म्हणजे बरोबर, जुनी परंपरा आहे, तरी तण नाही काय. केमिकलचा 1 लाख रुपये खर्च येईल, म्हणजे औषध फवारण्याचा सगळा 1 लाख रुपये अर्ध्या एकराला. लाख रुपये सगळं आणि औषध. आता आपला खर्च काढू आपण. मधल्या काळामध्ये तुम्ही 1-2 वर्ष हे एससीटी वैदिक मध्ये फक्त कृषी अमृत लावून धरलं, सॉइल चार्जर लावून धरलं आणि केमिकल, फूड चार्जर, क्रॉप चार्जर, म्हणजे 80-20 चालू होतं तुमचं काय? बरोबर आहे ना? नाही, माझ्या डोक्यातच बसत नव्हतं. म्हणजे जे आपलं वैदिक आहे का नाही ते असं म्हणजे जुळायचंच नाही. कृषी अमृतचं काय माझं आपलं गणितच नसतं. मला तुम्हाला सांगू का, 50-60 हजार रुपये झाला असेल. हो. आणि आता ह्या 22 गुंठ्यात आपण म्हटलं का नाही तरी 30 गाड्याच्या पुढेच माल निघणार. केवढा झाला ते? आता अगदी 30,000 रुपये गाडी धरली तरी 3-9-10 लाख होईल. तिथे लय बदलली, जी पहिली होती का नाही. आता तुम्हाला ऊस दाखवा, आम्ही यायच्या अगोदरची. इथं अगदी आम्हाला म्हणजे 8 साली केला तरी 40 चावरीच गावायचं. बर. आता मी त्याच्या निम्मे 8 महिन्यातच डबल गेलो, 2.5 टन काढतो. कुठला ऊस? 86. 8 महिन्यामध्ये कुठला ऊस काढला तुम्ही? कुठे तो? हेच होता 8 महिन्यात. हो. आणि मग काढला ना, आलं केलं असं वावराला सुट्टी. 8 महिन्यात. किती कांड्यावर गेला होता? 30 कांडे ऊस. आणि ट्रॅक्टर मध्ये ती पट्टी लेवल असते का नाही, 26 टन खेपा आली. 1 टेलर 13 टन येतो. पट्टी लेवल जी वर असते का नाही, लोक नाही ती असं खुटवं लावून वर नेते ती भरून, तेव्हा तो बी टेलर 13 टन येत नाही. पण त्याला आडवी पट्टी तिथेच खालीच असते. तो ड्रायव्हर म्हणला, ड्रायव्हर म्हणला माझं टायर फुटतील, भरू नका म्हणे. भरू नका. 2 वर्षाचा ऊस 1 वर्षात जात असला तर बोनसच झालं ना. तो डबल झाला ना, 100 टन झाला तो बिघामध्ये. आम्ही काय करतो मग ती काढूनच टाकतो, की दुसऱ्या पिकाच्या नादाला. किती काय भाव गेला तो? तो गेला की 3,000 रुपये. 82 टन गेला. 8 त्रिक 24. 8 त्रिक 24. 2,40,000 दोन्ही मध्ये मिळून. हो, 2,40,000. बापरे. किती गुंठ्यामध्ये? 50 गुंठे. 50 गुंठ्यात 2,40,000 रुपये 8 महिन्यामध्ये. 8 महिने. आता हे स्ट्रॉबेरीचे काही नाही म्हणलं तरी किती पैसे होतील? 2 लाख तर झाले. हो. अजून किती होतील? अजून जास्त. हे 2 लाख आणि त्याच वेगळं. हे असं मदर होता ना पहिला प्लॅन, म्हणजे 5-6 लाखाचं उत्पन्न आधी निघालं. हो. हे म्हणजे 10-15 लाख रुपये, ते तुमचे 3 लाख, म्हणजे 20 लाखावर गेले की तुम्ही. अख्ख्या गावात जमीन आपली भुसभुशीत. क्या बात. वाजबी ढिकूळ येत नाही. हो, ते म्हणतो तुमच्यासारखं कोणाचाच ऊस फोडा येत. नांगरटीत नांगरवाला बी येतो, हरभऱ्याचं रान असू कशाच असू, त्याला ढेकळच येतच नाही. आपण कसं म्हणतो निसर्ग बाबा पाऊसले पीक साथ देणं, पण ही साथ चालू ठेवतो. उलट आहे. उलट लोकांना पाऊस त्रास होईल, तुम्हाला फायदा होऊ राहिला. फायदा होतो, रेट वाढले ना. सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कृषी अमृत आणि SSM सॉइल चार्जर यांचा जर पुरेपूर जमिनीत वापर केला, SSM HG म्हणजे ह्युमस गोल्ड, सम्राट शक्ती मिरॅकल आणि HG ह्युमस गोल्ड हे 4 आणि कृषी अमृत हे 5वं, हे 5 पांडव तुम्ही जर घेतले, तुम्ही महाभारतात तुमचा विजय.
म्हणजे 80-20 फॉर्म्युला त्यांचा रेग्युलर चालू चालू होता. पण वैदिकची नवीन जी काही परंपरा आहे ती माझ्या ह्याच्यात बसत नव्हती त्यांच्या सिस्टम मध्ये. पण आज जेव्हा दाणेदार लॉन्च झालं तेव्हा मी खुश पुन्हा झालो. नव्याने खूप झाले आणि भास्कर जाधवांचा आनंद परत गगनात मावेना. आज 4 वर्षांनी परत त्यांच्या शेतामध्ये आलो. काय काय घेतलं तुम्ही बदल? काय पहिलं मी घर बांधलं. घर बांधलं. किती रुपये खर्च केले? त्याला 5.5 लाख. अच्छा बर. त्याच्यानंतर एक भाचीचं लग्न केलं त्याला किती खर्च? 2 लाख. 2 लाख गेले. अजून परत ते भावाचं केलं त्याला 2-2.5 लाख घालावलं. बर. अजून परत बुलोरा गाडी घेतली बोलेरो गाडी घेतली 4 लाखाची. 4 लाखाची. कर्ज कुठं काढलं नाही काय नाही काहीच नाही. काय रोख नाही कॅश. रोख कॅश बर. सगळं. अजून आज सगळं ठिबक 9 एकराला सगळं ठिबक आहे. अच्छा सगळं केलं. आज 3.5 लाखाची विहीर. अच्छा सगळं नवीन बनवलं सगळं. हो सगळं नवीन आणि आज जाग्या. तुम्ही काही नाही म्हणत बँक बॅलन्स असेल ना? हो किती बँक बॅलन्स आहे? आम्ही काय टॅक्स तरी आम्ही 4-5 तोळ सोनं केलं बर. आणि आपलं बॅलन्स चालूच असतो तरी म्हणजे. पण एक आकडा हो 2-4 लाखाच्या असतात. आरामशीर पडेल राहता. हो. शेतकरी मित्र, आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोरेगाव तालुक्यामध्ये जिथे आलं आणि हळद, आलं जास्त करून विशेष पीक आपण जर पाहिलं तर ही जमीन जी आहे, इथली जी साताऱ्याची जमीन आहे, ही जमीन अशी लोण्यासारखी मऊ आहे, एकदम सॉफ्ट. परंतु ह्या लोण्यामध्ये यांनी सगळं केमिकल मिसळल्यामुळे आज ती जमीन चोपण झाली. चोपण झाल्यामुळे जमिनीमध्ये जे एरिएशन व्हायला पाहिजे, म्हणजे हवा खेळती राहायला पाहिजे, ती राहत नाही. त्याच्यामुळे मुळं गुदमरतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा लागून ते मरतात. पण शेतकऱ्यांना हे कळत नाही. आता या ठिकाणी जी सड झालेली बघा आल्याची, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हाईट पण तिची नाही आहे, ग्रोथ पण तेवढी झालेली नाही. तर ह्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे केमिकल वापरलेलं आहे. तर शेतकऱ्यांचं नाव वगैरे सरांना माहिती असेल. अभिजित सर ह्याच गावचे आहेत. हे गाव कुठलं आहे? जळगाव आहे. ते प्रॉपर जळगावचेच आहेत आणि जळगावचेच इथं प्लॉट आहे. तुम्ही जर इकडे बघितलं तण किती वाढलंय बघा. मला शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारायचा आहे की शेजारी तण आहे ते एक नंबर आहे, त्याला काही तकलीफ नाही, पण इथं मात्र पीक जे आहे, पीक अडचणीमध्ये. तुम्ही इकडे जर भुईमुगाकडे जर वळालात तर भुईमुगाची परिस्थिती पण तुम्ही पाहू शकता. पलीकडे वांग पण तसंच आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, शेतकऱ्याची पिकं खराब आहे आणि तण मात्र चांगलं आहे. याचा सरळ अर्थ काय आहे? याचा सरळ अर्थ असा आहे की या मातीमध्ये जे टाकलं जातं ते फक्त तणासाठीच टाकलं जातं, शेतीसाठी नाही. याचं उदाहरण कशावर सांगतो तुम्हाला मी. आपण पलीकडे समोर प्लॉट आहे बघा, समोर प्लॉट आहे. त्या शेतकऱ्याने काय वापरलंय? फक्त कृषी अमृत वापरले, बरोबर आहे ना. आपण समोर पाहिलं ते पूर्णपणे केमिकल वापरलेलं होतं. आता शेजारीचे आणि याला काय वापरलेलं आहे? फक्त कृषी अमृत वापरलेलं आहे. आता हे स्थिती वैदिकमध्ये कृषी अमृत म्हणजे फक्त आपण कसं म्हणूया, पंचपक्वान्नापैकी फक्त एक पक्वान्न आहे, बरोबर आहे. फक्त तेवढंच खाल्लंय, तरी पण वाढ किती झाली? पण रोगराई थांबली आहे का? नाही. का? परिपूर्ण पोषण नाही. म्हणजे तुम्ही गाडीचा 16 टायरची गाडी आहे आणि एक टायर तुम्ही एसिडवरीचा टाकला, तो टायर तुमचा सुरक्षित राहील, पण बाकीच्या टायरचं पंक्चर होणार आहे ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं हाईट चांगली झाली, वाढ चांगली झाली. जेवढे कृषी अमृत ताकदीनं त्याला ताकद देणं शक्य होतं तेवढं दिलं, बरोबर आहे. पण बाकीचं केमिकल टाकलेलं आहे ना, राईट. कृषी अमृतचं काम केलं आणि केमिकलनी केमिकलचं काम केलं. काय? केमिकलनी जाळायचं काम केलं, कृषी अमृतनी जगवायचं काम केलं. तुम्हाला कोणतं काम करून घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. हा जर बांध पाहिला तुम्ही, या बांधावरती जो बांधाचा संपर्क आल्यामुळे बघा ती लाईन काय आहे, बऱ्यापैकी चांगली. तिला जास्त रासायनिक खताचा संपर्क आला नाही, बरोबर आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ठरवायचंय की आम्हाला रोग पाहिजे का पीक पाहिजे. तर ह्याला वापरलेलं नाही. इथं काय समस्या आहे? ग्रोथ नाहीये, फुटवे नाहीये आणि सड भरपूर आहे, बरोबर आहे. आता हा जो प्लॉट आहे हा केमिकलने प्रचंड दुरावस्था झालेली. शेतकऱ्यांना वाटतं की पावसामुळे झालं, बरोबर आहे. जर पावसामुळे जर झाला असता तर वैदिकचे प्लॉट तर इथंच आहे ना, किंवा तो कृषी अमृतचा पण इथंच आहे. एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना असं वाटतं की जे काही थोडंफार जे काही पीक चांगलं आलं कोणाचं तर ते आमच्या औषधांमुळे आलं, तर हे साफ चुकीचं आहे. तुमच्या शेतामध्ये केमिकलचा अंश जेवढा कमी
आणि तुमच्या जमिनीमध्ये जे काही नैसर्गिक ताकद आहे तिचा अंश जेवढा जादा तेवढी तुमची शेती चांगली येणार. जसजसं तुमचा शेतीचा अंश कमी होत जाणार तसतसं केमिकलचा अंश तुमचा तिथं वाढत जाणार, तसतसं तुमचा केमिकलचा प्रभाव दिसणार. म्हणजे कसं ओळखायचं का या जमिनीमध्ये जो नैसर्गिक अंश आहे म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय कर्म म्हणतो, कस म्हणतो, तो संपून गेला म्हणून इथे तुम्हाला फक्त केमिकलचा प्रभाव दिसतो. लोकांना असं वाटतं की ह्या निसर्गाचा प्रभाव आहे. तुमचे आईवडील तुमचा गळा दाबतील का? हां, म्हणजे दाबतील ते आईवडील असतात. शेतकऱ्यांना एवढं ढळढळीत सत्य कळत नाही. शेजारी हे झाडं सगळे जिवंत आहे. या लांडग्याला याला काय म्हणतो तुमच्याकडे, या लांडग्याला किती फळ आलंय पहा बरं तुम्ही. पान कमी एवढं फळ आलेले. तुमच्या ह्या आलेला काय धाड भरली आहे? त्याचं कारण असं आहे हे आलं हे जमिनीमध्ये जगणारं पीक आहे आणि जमीन जर तुमची दूषित झाली. आता तो ऊस जिवंत आहे. का बरं जिवंत आहे? बिचारा अर्धा मेला आणि अर्धा जिवंत आहे. का बरं? तो जो अर्धा खाली वाळला आहे त्याचं कारण आहे तो जमिनीच्या जेवढ्या संपर्कात आहे, जमीन नासवल्यामुळे तो खराब झाला. पण जमिनीच्या खालच्या थरामध्ये जे काही ताकद आहे त्या ताकदीमुळे थोडाफार तो जिवंत आहे. आणि निसर्गामुळे वरून याला 100% जमिनीमध्ये असल्यामुळे त्याचे पूर्णपणे प्रभावित झालेलं आहे. शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे की जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचा अंश नसेल, नैसर्गिक जमिनीची जर ताकद शिल्लक नसेल तर रासायनिक खताचा पूर्ण प्रभाव पाहायला मिळतो, ज्याला ते रोग म्हणतात. ॲक्च्युली रासायनिक खतामुळे आलेला आहे तो. पण हे जो पण तुम्ही मान्य करत नाही तो पण तुमच्या परिस्थिती बदलणार नाही. याचाच पुरावा तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे पूर्णपणे रासायनिक खतावर जर शेती असेल 100% जमिनीचा कस जर संपला तर पिकांची अशी अवस्था होती. लोकांना असं वाटतं रोगामुळे झाली. असं आहे. ग्रोथ पहा खाली आला किती क्लास आहे पहा तुम्ही. बघा सर 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 यांना काय म्हणतात तुम्ही? 23 24 26 27 28 29. याला काय म्हणतात? हुरडी. जेवढे येतील तेवढे खाली ते आलं तयार होतं. ते जास्त पाहिजे का? किती आता हे? जवळ 30-35 फूट होईल. आणि याचं ग्रोथ खाली हेल्थ पहा ना. आणि ह्याचा नियम कसा असतो आल्याचा, कमीत कमी आल्याला 10 पानं पाहिजे मग माल बनवायला. आता किती पानं याला? 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. खाली किती हे निघाले तुम्हाला? 35. हे मोजले तुम्ही ते 35. याला किती? 23 पानं आहे. आणि कमीत कमी 10 पानं पाहिजे. पानाला तुम्ही दुप्पट आहे जास्त. हो जनरली तुमचं ॲव्हरेज काय होणार? दुप्पट होणार. चला बरोबर. माल बघा हे काय खाली काय शुल्क? हां हे बघ एकच नंबर. वास काय भारी येते. शेतकरी मित्र जे आल्याचं पीक घेतात सातारा जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रसिद्ध आहे. सगळ्यात जास्त बरोबर आहे. सांगलीमध्ये पण आहे पण सातारामध्ये याचं मूळ आहे. कोरेगाव तालुका मेन आहे. कोरेगाव तालुका आणखीन मेन. आता मला सांगा आम्ही सकाळी, तुम्ही नाही होते आमच्याबरोबर पण आम्ही होतो, तर सकाळी आम्ही पहिल्यांदा एका केमिकलच्या प्लॉटमध्ये गेलो. बरोबर आहे. त्याच्या शेजारीचा आपला एक शेतकरी होता त्यांनी कृषी अमृत वापरलं होतं. आणि आज तुम्ही साधारणतः कमीत कमी निम्म्यापासून पुढे तर पूर्णपणे काय वापरलंय? वैदिक. नंतर काही केमिकलला हात लावलाय का? नाही. म्हणजे लावताना सुरुवातीला एखादा बेसल डोस गेला असेल. बरोबर आहे. पण तुम्ही साधारणतः ह्या प्लॉटमध्ये पाहिलं तर तो जो तुम्हाला वर्क करपा दिसतो ना थोडासा, तुम्हाला असं वाटतं की धुकं आहे किंवा पाऊस आहे म्हणून आहे. पण तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर हा सगळा केमिकल तुम्ही जे आधी बेसल डोस टाकले ना हा त्याचा परिणाम फक्त. तुम्ही जर प्युअर वैदिकवर जर केलं पहिल्यापासून तर एक डंक सुद्धा काळा नाही होणार. तर मग हे जे आहे हे अनुभव कशामुळे, मग याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपल्यासमोर 3 प्लॉट आहे. एका प्लॉटला 100% केमिकल आहे, एका प्लॉटला 90% 80% केमिकल आहे आणि ह्या प्लॉटला 10% केमिकल आहे. म्हणजे ते अगोदर गेलं म्हणून. तर हा ऑब्झर्वेशन काय सांगतो की पहिला प्लॉट हा गुडघ्या एवढा पण नाही. रस्त्याने येताना आम्ही एक केमिकलचा प्लॉट पाहिला, तो पूर्णपणे बस्ट झालेला आहे. तुम्ही पाहिला असेल रस्त्याने. बस्टच आता काय झालं यंदा 80-90% प्लॉट बस्ट झाले. बरोबर आहे. का बरं? त्याचं कारण असं आहे जसजसा जमिनीमधला सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीची जी कस आहे तो कमी होत चालला. यंदा कसं झालं जास्त पावसाळ्यामुळे सडीचं प्रमाण जास्त आलं. मग तेच मी सांगतो ना मी. बघा लक्षात घ्या, जेव्हा वारं नसतं तेव्हा एरण पण उभं राहतं. वारं आल्यावर एरण उभं नाही राहत, ते पडतं खाली. कळलं का तुम्हाला? म्हणजे वारं नव्हतं म्हणून एरण उभं होतं, म्हणून त्याला तुम्ही लय महत्व नका देऊ, त्याच्यावर चढायचा प्रयत्न करू नका.
बरोबर आहे. हम्म. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य केमिकलची शेती जी आहे त्या शेतीमध्ये शेतीच नाहीये ती. तुमच्या जमिनीतला कस वर उचलायचं काम फक्त केमिकल करतं. जसं दारूनी माणसाला फक्त नशा येते तसं. पण त्यांनी ताकद नाही मिळत दारून. कळलं का तुम्हाला? आलं की. जर तुम्ही जीव गेलेल्या माणसाला दारू पाहिजे ते मरून जातं ते. हा. खरे खोटे? ताकदवर माणसाला पाजली तर त्याची नशा दिसते. तसं आहे जमिनीला ताकद होती म्हणून रसायनांचा रिझल्ट आलं. दिसत होता. कळलं का तुम्हाला? मग आता जमिनीमध्ये कस नाही ना, म्हणजे जिथे कस नाही राहिला तिथे तिथे लोकांचं सगळं पितळ उघडं पडलं. पडते तुमचं 100% एक सत्य आता इथं आहे की जर झाडांची ग्रोथ होत नाहीये याचा अर्थ तिथं तण एक नंबर आहे, त्याच आल्यामध्ये शेजारी तण एक नंबर आहे आणि आलं मात्र जीव जाईल. याचा अर्थ काय होतो? तुम्ही कोणाला खाऊ घातलं? आता जवळजवळ 2 महिने झाले भांगायला नाही, कारण आता हे उन्हाळी पाऊस पडतोय उकाडाचा, हा ते आम्ही खुरपं लावत नाही. हा म्हणजे बरोबर, जुनी बरोबर. परंपरा आहे, हा हा तरी तण नाही काय. बरोबर आहे. म्हणजे ऑक्टोबर हीट मध्ये तुम्ही जमीन हलवत नाही. बघा. या भागामधल्या परंपरा लक्षात ठेवा. का बरं हलवत नाही? कारण तुम्ही जर ऑक्टोबर हीट मध्ये जर जमीन हलवली त्या हीट मध्ये तुमची मुळ्या सगळ्या बर्न होतील आणि सगळा तुमचा करपा धावला. गणपतीपासून आम्ही बंद केलं मी खुरपं. तर तुम्हाला काय सांगतो, वर्षभर तुम्ही ते बंद करा ना. खुरपं या स्थितीमध्ये काय सांगते, वर्षभर खुरप्या हातात घेऊ नका. नका. लक्षात घ्या. मग काय करा, या स्थिती वैदिक हातात घ्या आणि पूर्ण ताकदीने वापरा. ते तुमचं काम करेल. काम करेल. बरोबर आहे की नाही? रासायनिक शेतीमुळे रोग येतात, रासायनिक शेतीमुळे पीक येत नाही. हम्म. जमिनीच्या सेंद्रिय कर्मामुळे पीक येतं आणि रासायनिक शेतीमुळे रोग येतात. येतात. हे आज काय झालं? सिद्ध झालं. या 4 प्लॉट मधून ज्या ज्या ठिकाणी रासायनिकचं प्रमाण वाढलं त्या त्या ठिकाणी तुम्हाला करप्याचा थोडासा अंश दिसतो. आवाज दिसतो. परंतु तुमचं शेंडा जाळलेलं आहे, कारण तुम्ही काय दिलं? SSM. आता याला काय काय दिलं आपण? कृषी अमृत लागण करतानाच 50 पोती दिली. पहिलं आपण एक गणित करू. समजा तुम्ही रासायनिक शेती करता, हा. तर रासायनिक शेतीमध्ये किती खर्च करता? एक साधारणतः किती गुंठे? रासायनिक मध्ये किती आला असतो? ही 22-23 गुंठे. म्हणजे बिगाभर धरा. हा. 20 गुंठ्याला रासायनिक मध्ये शेतकरी किती बेसल डोस करतात? भरपूर टाकते. तरी पण तरी 3 डोस त्यांचं होती तीच 3 डोस होतात. होते. किती 2 महिने? लाख रुपये खर्च आला असता. 3 भरीला 3 डोस होती ती. 3 भरी किती महिन्याने असतात ते? लागवडच्या वेळेस एक? लागवडीच्या वेळेस एक, बरोबर. अजून परत लगे दुसरे एक 100% उगावले की एक, बर आणि परत एक फुटवा केला की एक तिसरी. बरोबर आहे. आता माल म्हणजे बनण्याची बनण्याच्या वेळेस साधारण किती अंतर पडतं? 2 महिन्याचं 2 महिन्याचं पहिलं पहिलं 1 2 महिन्याचं पहिलं 1 2 महिन्यात एका महिन्यात 2 भरी, बर. आणि परत मग 1-2 महिन्यानं मग तिसरी. म्हणजे 3-4 महिन्यामध्ये 3 तीन बेसल भरी. डोस होतात. 3 बेसल डोस मध्ये बाळा एक लक्ष दे. 3 बेसल डोस मध्ये किती खर्च येतो एका बेसल डोसला बिग्याला? अहो बरोबर, तरी 50च्या पुढे जास्तच, हा 50च्या पुढेच येणार. म्हणजे टोटल सगळा की एका बेसल डोसला? नाही, एका डोसला 20,000 येते. म्हणजे 20-60,000 रुपये बेसल डोस. बेसळ. आणि अगोदर शेणखताला शेणखत माणसं भरपूर टाकते. किती येतो त्याला? शेणखत लय टाकते. सगळा टोटल खर्च किती माहिती का? 20 गुंठ्याला हा लागते 1.5 लाख रुपये. नाही हो, लय झाला तो. नाही होतो का नाही एवढं? येतो. येतो. काय बात करतो? हो. मग शेणखत बिन 1.5 लाख रुपये? हो सहज. असे 50 लाख होते काय आल्याची? नाही नाही, आता नाही, लय हे माणसं खर्च. बियाणंच आपलं 56,000 रुपये गाडी, 5 क्विंटलची गाडी असते आमची. बर. ते धरलं का तुम्ही याच्यामध्ये? काय बेन का? हं? हा बेन धरलं. 1.5 लाखामध्ये म्हणजे 1 1 लाख. 2 लाख रुपये खर्च. म्हणजे 1 लाख आणि ते वरचं बियाणं. हो. बरोबर आहे. आता मला सांगा, मग तुम्ही किती किलो बियाणं 20 गुंठ्यामध्ये टाकता? तरी 2 गाड्या म्हणजे 1,000 किलो लागतं. 1000 किलो 20 गुंठ्याला. बरोबर आहे. आता हे आपण एक किती एकरला- घेतलेलं? 1 एकरला 4 गाड्या 1,000 किलो घेतलेलं, हा. त्यातलं 100 किलो राहिलं, म्हणजे एक 900 किलोची लागण आहे. लागण झाली 22 गुंठ्या. 22. मग आता तुम्ही याला काय काय बेसल डोस पूर्वी टाकले होते सुरुवातीला केमिकलचा लावताना? 1 लाख रुपये खर्च येईल. म्हणजे औषध फवारण्याचा सगळा 1 लाख रुपये फवारणी खर्च पण येईल लागतं? अर्ध्या एकराला. लाख रुपये सगळं. हा, लाग- सगळं खर्च आणि लाख औषध. रुपये खर्च. आता आपला खर्च काढू आपण. पहिला बेसल डोस तुम्ही काय दिला होता केमिकलचा? कृषी अमृत. कृषी अमृत किती कोण आहे? याला 50 पोती लागणीची आधी. मधल्या काळामध्ये शेणखताचा तुम्ही 1-2 वर्ष हे SCT वैदिक मध्ये फक्त कृषी अमृत लावून धरलं, सॉइल चार्जर लावून धरलं हो. आणि केमिकल. फूड चार्जर, क्रॉप चार्जर. म्हणजे 80-20 चालू होतं तुमचं काय? हो. बरोबर आहे ना? नाही, माझ्या डोक्यातच बसत नव्हतं. म्हणजे जे आपलं वैदिक आहे का नाही ते पावडरी असं- हलवायच्या हा, आणि हे ते. ते असं म्हणजे जुळायचंच नाही, असं वेळच शेतकरी- भेटायच नाही. सगळे शेतकरी विचार करतात, अरे एवढा भारी प्लॉट होता यांचा
एवढे टमाटे एवढे पैसे केले, टमाटे किती पैसे केले तेव्हा? ते तेव्हा चांगले झाले की 1200 कॅरेट निघाल आपलं 16 गुंठ्यात. 16 गुंठ्यात 1200 कॅरेट निघाल. एकरात किती झाले सर? जवळजवळ तरी आपण ते प्लॉटला खत बंद केली तेव्हा आपण, तरी पण औषधं बंद केली ना. जर टाकलं असतं तर तारा तुटली असते ती बी गेली असत. तुम्हाला नंतर हे पावडरीचं जरा गणित बसत नव्हतं. हा. मग परत तुम्हाला इकडे वळावं असं, म्हणजे तुम्ही कृषी अमृत आणि सॉइल चार्जर लावून धरलं. हो. मग तुम्ही काय बेसल टाकला याला तेव्हा? कृषी अमृत माझं बंदच नाही, कधीच नाही. कधीच नाही. आणि डोस बी डबल टेबल मी अजून कधी असं शेणखत कधी एक टॉयली आणली नाही. आणलीच नाही. हा, माझी आता जमीन किती 9 एकर आहे. याला पण नाही. नाही कशालाच नाही. 5 वर्ष झालं असेल सोयाबीनला नाही, याला पण 5 वर्षापासून कृषी अमृत. मला दरवर्षी किती 7-8 टन लागतो, मला जास्तच लागत असं. ते पहिला बेसल डोस मध्ये काय काय टाकलं होतं या पिकाला? पहिल्यांदा कृषी अमृत किती बॅगा? 50 पोती एवढ्याला? हो. म्हणजे शेणखताचा खर्च कृषी अमृत कृषी बर, अमृत बर. आणि पहिल्या बेसोडत 10 बॅगा कृषी अमृत, RMP 3 किलो. 3 किलो. अच्छा, पहिला बेसल ती बी कसा नवीन आलेलं ना, म्हणजे त्याचं नाव काय याला? माहित नव्हतं, काय नव्हतं. हा एस एस. हा, ते किती वापरलं? 4 घ्या. 4 बॅगा वापरले काय. 4-4-2 पहिल्यांदा एक अंडी ट्राय घेतली ट्रायल घेतली त्या कोपऱ्यामध्ये. त्या कोपऱ्यामध्ये. मग तिकडे. आणि नंतर पुढच्या बेसोडसला तुम्ही ज्यावेळेस दाणेदार खत पहिल्याच बेसल डोस टाकले का दुसऱ्या मध्ये टाकले? नाही, मी फक्त काय केलं, एकच DAP घेतलं, ते बी. तेव्हा पहिल्यांदा. हा. त्याच्यानंतर काहीच नाही. नाही. मग दाणेदार ज्यावेळेस तुम्ही आणले परत दुसऱ्यांदा, तर ते सगळ्याला टाकले. हो. बरं, टाकल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे किती डोस झाले दाणेदारचे आणि म्हणजे ह्याला काय झालं, 2च डोस, पाऊसच आहे ना. 2 बेसोडस आहे. परत डोसच पडला नाही तो ना. सांगते की पहिला जेव्हा आणला हा त्यांनी इथं ट्राय घेतलं हा आणि आणि तेव्हा परत दुसऱ्या भर भरेल आली, पहिली ती दुसरी बी आपली 40% उगवत असताना आपण भर टाकली, बर बाकीच्यांच्या भरी राहिली, बर. पण आपण निसटलो. अच्छा, सारखा पाऊस चालू आहे. हो, ते तिथनं पाहिलं पाऊसच का? बंद मग नाही. पाहिलं ना किती हे याच्यामध्ये पण पाणी आहे बा. सगळं शेवाळ आहे, कुठं त्याला हीच नाही तर असं म्हणजे की इकडं पाणी आहे बा. इकडं बा, इकडं कुठं शेवाळ त्याला जागा नाही. इकडं इकडं आहे का नाही? असं असं अजून पाऊसच आम्हाला उघडला नाही की पाणी चालू करावं. दुसऱ्या बेसोडसला मग यांनी 4 SSM वापर झालं. परत तिथनं काय विषयच नाही ना. परत काय हेच नाही काय नाही. बर. काहीच करा येईना ना, म्हणजे पाऊसच बंद नाही. बरं, आता पण याला खर्च किती आला आपला? खर्च बाग्या आता कृषी अमृतचं काय माझं आपलं गणितच नसतं. बर बर बर. मला तुम्हाला सांगू का 50-60 हजार रुपये झाला असेल. हो. आणि आतापर्यंत? हो, आता ह्या 22 गुंठ्यात आपण म्हटलं का नाही तरी 30 गाड्याच्या पुढेच माल निघणार. मग केवढा झाला ते? आता आता अगदी 30,000 रुपये गाडी धरली हा, तरी 3 तरी 9-10 लाख होईल. काय बात करता? हो. 9-10 लाख बिघे. बिघ्यामध्ये? अर्धा बेग आहे, अर्धा एकर आहे. अरे बाप, फुकट नाही लाख रुपये खर्च कर. हा, एकाला 10 रुपये आहेच बुवा. हो. हा, वैदिक म्हणलं का? बेण्याचा 1 लाख धरा आणि ह्याचा अगदी 1.25 लाख धरा, म्हणजे अगदी 2.25 लाख धरा. तर 1 रुपयाला 5 रुपये तर गॅरंटेड आहे. हो. ही मिरचीचं झाड पा, त्याला मिरचीचं झाड वर आलंय पा. हो. हा, त्याला आता हीच जमाना तर तरी पण ते वर आले पा. मिरची जड किती हे बा, ही मिरची जड किती पा, घ्या तीच. हातामध्ये. हा, म्हणजे माल 1 नंबर आहे, मिरचीचा ताकद 1 नंबर आहे. कुठलंही पीक त्याच्यामध्ये बघा, हे शेंडा बघा, त्याचा कलर म्हणजे शायनिंग बघा. म्हणजे एकंदरीत तुम्ही मागच्या 4 वर्षामध्ये कृषी अमृत आणि सॉइल चार्जर, त्याच्या अगोदर तुम्ही थोडा वैदिकचा वापर केला होता 1 वर्ष. हो. तर तो तुमचा जो तुम्ही ट्रॅक पकडलाय त्याच्यामुळे तुमची शेती बदलली. शेती लय बदलली, जी पहिली होती का नाही, आता हा. तुम्हाला ऊस दाखवा. आम्ही यायच्या अगोदरची. हा, इथं अगदी आम्हाला म्हणजे 8 साली केला तरी 40 चावरीच गावायचं. बर. आता मी त्याच्या निम्मे 8 महिन्यातच डबल गेलो, 2.5 टन काढतो. कुठला ऊस? 86. 8 महिन्यामध्ये कुठला ऊस काढला तुम्ही? कुठे तो ऊस? हेच. ह्याचा वावरात होता 8 महिन्यात? हो. काढला. आणि मग काढला ना आलं केलं असं वावराला सुट्टी 8 नाही. महिन्यात? हा. किती कांड्यावर गेला होता? 30 कांडे ऊस. 30 कांडे 8 महिन्यात ऊस, तरी 2 महिने बंद केलं कारण माणसं बघायला लागली ना जास्त. हा, मग आम्ही 2 महिने चाल बंद केली. आता लयच म्हणजे ते ऊसच वाढायचा थांबना. ते देशी पुरलंच नव्हतं ना. नाही, पण ती कसं झालं, माणसं म्हणावी काय करतोय नक्की काय नाही, मग व्हायचं आम्ही 2 भानामती महिने. करतो का काय? हा. वैदिक वाला शेतकऱ्याला लोक असं म्हणतात का भानं, ऍक्च्युली भानामती ते करू राहिले केमिकलची. हो. आणि आपला कसं झालं, ट्रॅक्टर आपण भरला, टोळी आली 10 कोयतं होतं, हा, एका दिवसात त्यांनी 52 टन दिला. बर.
आणि ट्रॅक्टर मध्ये ती पट्टी लेवल असते का नाही 26 टन खेपा आली, एक टेलर 13 टन येतो. पट्टी लेवल जी वर असते का नाही पट्टीच्या नेता लोक ना ती असं खुटवं लावून वर नेती ती भरून, बरोबर तेव्हा तो बी टेलर 13 टन येत नाही. पण त्याला आडवी पट्टी आहे तिथेच आपण खालीच असते. तो ड्रायव्हर म्हणला, हो ड्रायव्हर म्हणला माझं टायर फुटतील, भरू नका म्हणे. भरू नका म्हणला. मी पहिल्यांदाच म्हणतो एका दिवसात त्यांनी 52 टन 6 ला टोळी घरी गेली. 5:30 ला आली तोडाय. किती लोक होती? 10 कोयतं म्हणजे 10 2 20 माणसं होती. 20 माणसं होती. 20 माणसं 52 जनरली किती तोडतात दिवसाला? अगदी बागी 20 दुनी अगदी त्यांनी किती वेळ तोडलं तरी अगदी 1 टनाच्या पुढे जात नाही माणूस. नाही जात. एक माणूस 1 टनाच्या पुढे जात नाही. हा चांगली किती सरळ होता. म्हणजे 20 जणांनी किती जीव काढला तरी 40च्या पुढे जाती नाही ती. टोळीला ऊसच आवरत नव्हता. असं सुधवून वावरते आज सकाळी आली, उद्या 12 वाजेपर्यंत सगळं तोडून भरून बी गेली. सरळ होता आणि साप साप गेली असते पडलेला नाही. आणि आता तुमचा ऊस एकदम जबरदस्त आहे ना तो. हो. ते ऊस आहे ना, ते पोर आहेत ना आमच्या गावात. आता ह्यो ऊस आहे का ना आता ते रोज आता ह्यो पट्ट्यावर तुटणारच तुमचं. म्हणजे आमचा आणि तुमचा ऊस सारखं लागण केली, बरं. पण तुम्ही ऊसाला काय टाकताय? तुमचा ऊस एवढा वाढला, आमचा ऊसच अजून वाटला नाही. 2 वर्षाचा ऊस 1 वर्षात जात असला हा तर बोनसच झालं ना. तो डबल झाला ना, 100 टन झाला तो हो बिघामध्ये. मग आम्ही काय करतो मग ती काढूनच टाकतो, लगेच दुसऱ्या पिकाच्या नादाला. बास एका वर्षात 2 वर्षाचं उत्पन्न निघालं. किती काय भाव गेला तो? तो गेला की 3000 रुपये. 82 टन गेला. 8 त्रिक 82 24. टन ना? हा 8 त्रिक 24. अच्छा, 2,40,000. दोन्ही मध्ये मिळून. हो 2,40,000. बापरे. किती गुंठ्यामध्ये? 50 गुंठे 50 गुंठे 2,40,000 रुपये 8 महिन्यामध्ये. 8 महिने. ते बी बिंडो म्हणजे परत डोक्यात आता ताप नाही. आलं बाकी आलं आणि वरून आलं आणि वरून स्ट्रॉबेरी आता हे ऊस दिपोळीत तुटला आपल्या नियमानं. आलं फुकट आहे वरच्या वर. हा. 10 लाखाचं आलं स्ट्रॉबेरी फुकट आणि आली. आता हे स्ट्रॉबेरीचे काही नाही म्हणलं तरी किती पैसे होतील? 2 लाख तर झाले. हो अजून किती होतील? अजून जास्त. हे 2 लाख आणि त्याच वेगळं. हे असं मदर होता ना पहिला हा plan. हा हा. म्हणजे 5-6 लाखाचं उत्पन्न आरामशीर आधी निघालं. निघालं. हो हे म्हणजे 10-15 लाख रुपये आणि ते तुमचे 3 लाख म्हणजे 20 लाखावर गेले की तुम्ही. असा ऊस किती गेला असता? 50 गुंठ्यामध्ये एका वर्षात. हो असा किती गेला असता? असा अगदी म्हणतो 2 टन धरा 50 दुनी 100 टन. हेच शेतकरी. 100 गुणी किती झालं? 3 लाख. हा 3 लाखात ग बसायला लागलं. ते बी कधी दिपाळीत ऊस जाणार, पेमेंट येणार म्हणजे आळशी माणसाची शेती नाहीये. नाही. SSM ची ताकद पहा. तुम्ही जर जनरल वापरायचंय, आम्ही सामान्य शेतकऱ्याला काय सांगतो 2-2-1-1 वापरा बिघ्याला. बिघ्याला जो ताकदवर आहे त्याला आम्ही काय सांगतो 4-4-2-2 वापरा. वापर. बरोबर पण आहे? ती सुरुवात कशी भरपूर न केली पाहिजे तरच तुम्ही जर भरपूर खाऊ घातलं तर तर मग तो माल बी तसा तयार होणार ना. आणि तुमचा रस्ता पाहिला येताना आपण रस्ता आमच्या ट्रॅक्टर मधून आलो इथं आपण. का बरं ट्रॅक्टर मध्ये आलो? कारण तुमच्या जमिनी ज्या आहे ना त्या चोपण आहे, त्या अशा खाली बसतात हा आणि खोल जमिनी खोल काळ्या एकदम. काळ्या खोल आहेत. ऍक्च्युली हे तुमचं भाग्य आहे का तुमच्या भाग्य. जमिनी एवढ्या भारी आहे, भारी आहे ती. परंतु केमिकल वापरून तुम्ही तिचे वाटोळ करून टाकले. एवढं होत खरं खोटं आहे? खरं. जर केमिकल वापरलं नसतं तर तुमच्या जमिनी सोनं आहे, सोन आहे. लोणी आहे लोणी. फक्त आणि लोण्यामध्ये काळं. काय कालविते तुम्ही? डाळडा कालविते नाही. हं? लोण्या डाळडा कालवले काय होईल? काय तीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. म्हणून तुम्हाला जर यातून बाहेर यायचं असेल, तुमची सगळी पिकं आहे बघा. तुम्ही केळीचं काय सांगत होते? आपण तेच केळी बोललो, तर पाऊस मी जवळ 4 वर्ष झालं अजून काय काम केलं नाही. फक्त लावून दिली. हो माणसं घरनं येऊन केळं घेऊन जाते ती 50 रुपये फणी. रोजचं 4 घड लागते ती 2-4 रोज रोज आपल्या 4 घड हम्म म्हणजे एक फणी केवढ्याची किती याच्यामध्ये फणी येते? एका 6-7 फण्या निघते ते. 7 फण्या 7 चोक 28 म्हणजे 28 फण्या तुमच्या जवळच जातात. हो, 50 रुपयांनी 1500 रुपये रोज तो चालू झाला. हो 1500 1000 रुपये तर येते तीच. हा हम्म. 30,000 रुपये महिना. हो अरे बिना कच्चाच खर्चा. घेऊन जाता. कच्चे ज्या जायबंदी जमीन आहे त्या सुद्धा तुमच्या काय झाल्या? सुपीक झाल्या. सुपीक झाले. म्हणजे तुमच्याकडच्या जमिनी खरंच चांगल्या आहे. मग मला सांगायचं काय आहे? बैलवाला येतो ना ते ऊस फोडायला, हा. तो कोणाला सोडून आमची येतो का? बैल त्याचा 2 तासात एकरभर फोडून काढतो. त्यानं किती बी असं ते आपण म्हणतो का नाही आवता आकाडल्यावर आवता आकाडल्यावर लागत नाही. हौसाने येतो. हो. का बरं? अख्ख्या गावात जमीन आपली भुसभुशीत. क्या बात. वाजबी ढिकूळ येत नाही. हा हो तो म्हणतो की तुमच्यासारखं कोणाचाच ऊस फोडा येत नाही. नांगरटीत नांगरवाला बी येतो. हरभऱ्याचं रान असो कशाचं असो त्याला ढेकळच येतच नाही. येतच नाही. आज पलटी केलं उद्याच पण पाय लोक विचारत नाही का हो तुमची जमीन का बरं अशी आमची का बरं अशी? त्या सगळी आयडिया दी की आता काय आयडिया द्यायची आपण ह्याच्यापेक्षा वेगळी. त्यांना अशी आयडिया द्यायची
रात्री टाकलं पाहिजे, सकाळी काहीतरी झालं पाहिजे. हा म्हणजे ज्यांना हातबाईची सवय लागली ना त्यांना म्हटलं का वैदिकची शेती बडे आरामशी, ते म्हणते मी नको. असं कुठं राहते म्हणजे आजवून नाही येत म्हणत, तसं कसं काही येईल म्हणे. आपण म्हटलं का नाही आता कृषी अमृत बाबा 20 पुती टाक, नको. आणि मग तण काढायला पैसे किती घालतो? मग तुम्ही तण काढायला गेला 3 वर्षामध्ये किती खर्च करते? आपल्याला तण आंबवतच नाही. दिसली ती का वर कुठं घाण? मला कुठंच काही नाही, तुम्ही निंदून काढत असेल मला वाटतं. हा किती तण येतं तुमच्या वावरामध्ये? मग तीच आल्याला तर बांगलायला माणसांचं किती पैसे किती जाते झाले? तुमचा तणावर किती खर्च होतो? लय कमी एकदम. एका दिवसात आम्ही एकर म्हटलं तरी काढतो. आपलं कुठं आलेलं का नाही नॉर्मल नॉर्मल आपलं लोकांचं काय? बाकीच्यांचं लय बघितली काय नाही तर आल्यावाल्यानं तर तुम्हाला सांगू का, एकाला आहे ना 3-3, 4-4 बांगला बांगला याला किती दिला तुम्ही? याला एक आमची 4-5 ती बी आमचं कशी दुपारी मारायचा? हा चक्कर मारायची. म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट हे याच्यावर जरी असलं, जरी तुम्ही किती निंदलं थोडंफार तरी माग राहत खाली राहतच ना. परत आलं 15 दिवस हा तुमच्याकडे तण गायबच झालं ना. गायब. यंदा पाऊस असल्यामुळे आपली जमीन वापशावर राहायची, त्यामुळे चाल बंद नाही राहिली आणि बाकीच्यांचं चाल थांबली. रस्त्यावरून कळतं ना लगेच. हा रस्त्याने जर एवढा गाळ आहे तर माणसाची चाल थांबून टाकली त्यांनी रस्त्याची, तेव्हा हा. वावरात तिचा विषय संपला. पण ही आपली चाल थांबली नाही. ऊस बी वाढायची कारण काय? हा चाल थांबली नाही. म्हणजे बाकी सगळ्यांची वाढ थांबली. आज तुम्ही मगाशी आपण जे पाहिलं बरं का, जे आलं पाहिलं केमिकलचं, त्याची वाढ काय झाली? थांबली. खुंटली. पण तुमची वाढ मात्र चालूच आहे. आता आपल्या ह्या जूनच्या लागणी येते का नाही, अजून कोणाच्या भरी नाही त्या. आपल्या मोठ्या भरी लावून आता ऊस 5-6 कांड्यावर म्हणजे काम तुमचं थांबेलच नाही. थांबलं नाही, ऊस थांबत नाही. म्हणजे मशागतीला बी अडचण नाही आणि झाडाला वाढायला पण थांबत अडचण नाही. हा. म्हणजे ही ताकद आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण शेतीमध्ये तुमच्या आज जो बदल आपण झाला, कसं म्हणतो निसर्ग बाबा पाऊसले पीक साथ देणं, पण ही साथ चालू ठेवत. उलट आहे. उलट हा लोकांना पाऊस त्रास होईल, तुम्हाला फायदा होऊ राहिला, फायदा होतो. रेट वाढले ना. हा आता यंदा तर उलट स्ट्रॉबेरीला बघा जास्त पैसे होतील, कारण सगळ्यात माल आपला आधी जास्त झाला. वातावरण बिघडलं हा तर केमिकल वाले बर्बाद झाले, आणि वातावरण बिघडलं तर एसीटी वैदिक वाले आबाद झाले. आवाज झाले. सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कृषी अमृत आणि SSM सॉइल चार्जर यांचा जर पुरेपूर जमिनीत वापर केला, SSM HG म्हणजे ह्युमस Humus गोल्ड, Gold. सम्राट शक्ती मिरॅकल आणि HG ह्युमस गोल्ड हे 4 आणि कृषी अमृत हे 5वं, हे 5 पांडव तुम्ही जर घेतले, तुम्ही महाभारतात तुमचा विजय. हे मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजे भूमिकेतून सांगतो. का बरं सांगतो? कारण मला माहिती आहे की आपले जे SSM आहे ते काय आहे, 5 पांडव. 5 पांडव आहेत. केमिकलचे किती बी कौरव येऊ द्या, त्याला सामना करू शकत नाही. आलं लक्षामध्ये? त्याबद्दल शेतकरी पाठीवर पंप घेऊन चाललाय, बरोबर आहे ना? मला सांगा, असंच तुमची परिस्थिती होती की नाही काही दिवस? हो भरपूर होती. हा होती की नाही? आज तुम्ही अशी दिसताय का? नाही मग आरामशीर बडे आरामशीर. SCT वैदिक म्हणजे बडे आरामशीर आणि केमिकल म्हणजे आदबून. मग तुम्हाला आदबून शेती करायची का बडे आरामशी करायची, हे निर्णय तुमचा आहे. शेतकरी मित्र, 4 वर्षापूर्वी आम्ही फोटो काढला होता घरामध्ये फॅमिलीचा. त्या फॅमिली फोटोमध्ये एवढं मानास जागा दिली भास्कर जाधवांनी. आजही त्यांच्या मनामध्ये तेवढीच जागा आहे. पण मधल्या काळामध्ये जेव्हा वैदिक लॉन्च झालं, जेव्हा म्हणजे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी होती, तेव्हा ते पूर्णपणे उतरले होते. नंतर जेव्हा वैदिक लॉन्च झालं, त्यांना असं वाटलं की बाबा कंपनी आता पैसे कमवण्यासाठी नवीन काहीतरी जुगाड नाही ते वापरत होतो, पण ती कसा वेळ नाही आपल्या स्ट्रॉबेरीमुळे ते बनवायचं. ते सगळ्यांना असं वाटलं की बाबा हे वेळ खाऊ ये, हे पावडरी कालवा, त्या भिजत ठेवा आणि मग त्या वापरा. त्यांना ते थोडंसं असं अडचणीचं वाटलं. मग त्यांना दाणेदार खतं सोपे वाटत होते. पण चालू होतं माझं कृषी अमृत सॉइल कृषी अमृत 100% चालू होतं. सॉईल चार्जर भरपूर चालू होतं. चार्जर, क्रॉप चार्जर, म्हणजे बाकी असं म्हणजे काय SCT मी सगळं वापरत होते. हो म्हणजे 80-20 फॉर्म्युला त्यांचा रेग्युलर चालू होतं. होता. पण वैदिकची नवीन जी काही परंपरा आहे ती माझ्या ह्याच्यात बसत नव्हती त्यांच्या सिस्टम मध्ये. पण आज जेव्हा दाणेदार लॉन्च झालं, तेव्हा मी खुश पुन्हा झालो. नव्याने खूप झाले आणि भास्कर जाधवांचा आनंद परत गगनात मावेना. आज 4 वर्षांनी परत त्यांच्या शेतामध्ये आलो. त्यांच्या मागच्या 3 वर्षाची गाथा आपण ऐकली. आणि मित्रांनो, त्यांच्याबरोबर आता त्यांची शेती पूर्णपणे आता 100% SCT वैदिकमय होणार या वर्षापासून पुढे. आणि आता आपण बघितलं की त्यांचा जो अनुभव आहे शेतीमधला, त्यांची माती कशी बदलली, आज त्यांची परिस्थिती कशी बदलली, मागच्या 2-3 वर्षामध्ये तुमच्या आर्थिक बाजूमध्ये किती भर पडला असेल? भरपूर. म्हणजे आता कसं आहे, किती उलाढाल तुम्ही काय उलाढाल ज्या अपेक्षा होत्या का नाही आमच्या जीवनामध्ये, जीवनामध्ये,
म्हणजे आता जी आपण शेती कराय उतारलो, हा ज्या वस्तू नव्हत्या त्या सगळ्या वस्तू काय घेतलं तुम्ही आपल्या बदल? काय पहिलं मी घर बांधलं, घर बांधलं, किती रुपये घर. खर्च केले? त्याला 5.5 लाख. अच्छा बर. त्याच्यानंतर एक भाचीचं लग्न केलं, त्याला किती 2 लाख. 2 लाख गेले. अजून परत ते भावाचं केलं, अच्छा त्याला 2-2.5 लाख घालावलं. बर. अजून परत बुलोरा गाडी घेतली बोलेरो गाडी घेतली 4 लाखाची. 4 लाखाची. कर्ज कुठं काढलं नाही, काय नाही, काहीच नाही. काय रोख नाही, cash. रोख कॅश. बर. अजून आज सगळं ठिबक 9 एकराला सगळं ठिबक आहे. अच्छा सगळं केलं. आज 3.5 लाखाची विहीर. अच्छा सगळं नवीन बनवलं सगळं. हो सगळं नवीन आणि आज जागा. तुम्ही काही नाही म्हणत, बँक बॅलन्स असेल ना? हो किती बँक बॅलन्स आहे? आम्ही काय टॅक्स तरी आम्ही 4-5 तोळ सोनं केलं बर. आणि आपलं बॅलन्स चालूच असतो. तरी पण एक आकडा हो 2-4 लाखाच्या असतात. आरामशीर पडेल राहता. हो. ओके. आणि आता इथून पुढे तर वैदिक आलं 100% म्हणलं, तो होणारा केमिकलचा खर्च सुद्धा आणि आता काय झालंय, जे शेतीत भांडवल टाकायचं ते थांबलं आता, म्हणजे ठिबक म्हणा. ते काहीच नाही आता, निव्वळ नफा. हा अभिजित जाधव, मोबाईल नंबर 9657242427. आपलं शॉप आहे इथं, संपन्न ॲग्रो, संपन्न ॲग्रो, जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. तुम्हाला काय वाटतं 80-20 पेक्षा दाणेदार कसं काय? दाणेदार SSM. सगळ्यात एक नंबर आहे. खतरनाक आहे खतरनाक. म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही तुमच्या अनुभव, माझा अनुभव म्हणजे तुमचा अनुभव आता स्ट्रॉबेरीला आहे, उसाला आहे, बरोबर आहे ना? आणि आल्याला आहे. ठीक आहे. पुढच्या वर्षी तुमचा आल्याचा प्लॉट रेकॉर्ड ब्रेक राहील. हो बरोबर आहे. या वर्षी 30 गाड्या म्हणतात, पुढच्या वर्षी 40 गाड्या नाही. निघाले पाहिजे. बहुतेक याच वर्षी मिळेल. अजून एक डोस करा. यावर्षी मिळेल. चला धन्यवाद. खूप आनंद झाला. झाडा ही आता अवघड आहे त्यांचा. हा? आता अवघड आहे. जड आहे. माल बनायला चालू झाला ना. अजून किती महिने गेला? अजून तरी म्हणजे 2 महिने, नाही 1.5-2 हा. महिने हा. टोटल किती दिवस घेतो हा? टोटल 8 महिने. सर आपण हे फोटो मेपलं, हा ही मेपलं नाही. आणि चाल किती झाला बघा. शेतकऱ्यांचं म्हणणं काय सर, 100 दिवसाच्या पुढे फुटवो निघत नाही. ही मोजा नाही वितीनी. ही मोजा. वीत 2 विती आहे, 2 विती. दोन्ही चलो.